श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. येत्या 26 ऑगस्टला म्हणजे मंगळवारी आलेले आहे हरतालिका व्रत. श्रावण महिन्याची समाप्ती झाल्याच्या नंतर सर्वात महत्त्वाचे व्रत येते तर ते म्हणजे हरतालिका व्रत आहे. हरतालिका म्हणजे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्या करण्यासाठी घेऊन गेली म्हणून पार्वती हिला हरतालिका असे म्हणतात. शिवपार्वती आणि उमा महेश्वर हे जगताचे माता पिता म्हणून ओळखले जातात. स्त्री तत्व आणि पुरुष तत्व या दोघांच्या मिलनातून सृष्टीची निर्मिती झाली म्हणून आपण ह्या दोघांनाही पूजतो. सौभाग्य प्राप्तीसाठी सुख समृद्धीसाठी अनेक व्रत केले जातात. त्यामधीलच हे एक व्रत आहे जे हरतालिका व्रत आहे. परंतु हरतालिका व्रत हे सर्वात व्रतांपेक्षा सर्वात महत्त्वाचं आणि श्रेष्ठ असे व्रत आहे. महादेव आणि माता पार्वती यांचे आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावे म्हणून हे व्रत केले जाते. धार्मिक दृष्टीने हरतालिका हे व्रत अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे या व्रतांमध्ये काही नियमांचे पालन केले जाते आणि म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. यंदा हरतालिकेला आपल्याला कोणत्या रंगाची साडी नेसायची आहे, त्याचबरोबर कोणत्या रंगाच्या शुभ रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत. हरतालिकाच्या व्रताच्या दरम्यान कोणत्या अशा ज्या रंग आहेत ते चुकूनही आपण त्या रंगाच्या बांगड्या देखील घालायच्या नाही किंवा साडी देखील आपण परिधान करायची नाही. हरतालिका हे व्रत करत असताना कोणते पदार्थ खाऊ नयेत. हरतालिकेचे व्रत कधी सोडावे, कोणता पदार्थ खाऊन हे व्रत सोडावे याबद्दलची संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी जेव्हा केव्हा अपलोड करेल तेव्हा प्रथम नोटिफिकेशन त्याचे तुम्हाला सर्वात प्रथम येईल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्याचबरोबर जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. जन्मोजन्मी अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी मागणी या व्रतामध्ये केली जाते. कुटुंबातील प्रत्येकाचे या व्रतावर विश्वास असून प्रत्येक घरातील स्त्रिया हे व्रत आवर्जून करतात. या व्रताद्वारे सौभाग्याला मंगलमय मानणाऱ्या स्त्रिया मनोभावे श्रद्धेने उमाशंकर यांची विविध प्रकारे सेवा करून आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य आणि निरोगी शरीर त्याचबरोबर आणि अखंड सौभाग्य मागतात. तसेच अविवाहित मुली मनासारखा जोडीदार त्यांना योग्य असा जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करतात. पूजा करत असतात. सौभाग्य प्राप्ती तसेच सुख समृद्धी ऐश्वर्य घरामध्ये आनंद टिकून राहण्यासाठी हे व्रत भाद्रपद महिन्यातील तृतीयेला शुद्ध पक्षाच्या तृतीयेला हे व्रत अगदी मंगलमय श्रद्धेने केले जाते. पुराणानुसार तृतीयेला म्हणजेच भाद्रपद तृतीयेला हे व्रत केल्यामुळे विवाहित स्त्रियांना विधवा पण येत नाही आणि आपल्या कुटुंबाची कुळाची वंशवृद्धी होते अशी मान्यता आहे. या व्रतामध्ये शंभू महादेवाला श्रेष्ठ दर्जा देण्यात आलेला असून पार्वतीने त्यांना म्हणजे शिवशंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते म्हणून ह्या व्रताला हरतालिका असे म्हणतात. म्हणून हे व्रत अगदी सुवासिनी त्याचबरोबर अविवाहित मुली करतात. हे व्रत केवळ सुवासिन स्त्रिया किंवा अविवाहित मुलीच करू शकतात तर असे नाही. हे व्रत अगदी कोणतीही स्त्री महिला मुली करू शकते. गर्भवती स्त्री करू शकते. जिला मासिक धर्म चालू आहे ती देखील स्त्री हे व्रत करू शकते. त्याचबरोबर ज्या स्त्रीला विधवा पण आलेला आहे वैधव्य आलेला आहे ती स्त्री देखील हे व्रत करू शकते. ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे त्यांनी फक्त उपवास करायचा आहे. पोथी वगैरे हात लावायची नाही. हरतालिका व्रत कथाला जी पोथी असते ती कथा वाचण्यासाठी त्याला हात लावू नये. कथा ऐकावी फक्त मोबाईलवरती ती कथा ऐकावी. पूजा मांडणी करू नये. फक्त उपवास करावा. असे केल्याने त्यांच्या व्रतामध्ये खंड पडत नाही. तसेच ज्या गर्भवती स्त्रिया आहेत त्यांनी हरतालिकाची पूजा करू नये असे म्हटले गेलेले आहे. ज्या विधवा स्त्रिया आहेत त्यांनी सुद्धा हे हरतालिकाचे व्रत आणि पूजा मांडणी आवर्जून करावी. असंही कोणत्याही पुराणामध्ये किंवा शास्त्रामध्ये सांगितलेले नाही की हरतालिकाचे व्रत हे विधवा स्त्रियांनी करू नये. म्हणून विधवा स्त्रियांनी मनामध्ये कोणतीही शंका कुशंका न ठेवता पूर्ण श्रद्धेने मनोभावे हे हरतालिकाचे व्रत करू शकता. हरतालिकाचे व्रत हे पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते. तरी देखील एकदा हे व्रत आपण जेव्हा सुरू करतो तेव्हा ते आपण दुसऱ्यांदा सोडू शकत नाही. खंड पडून द्यायचा नसतो.
यासाठी जर विधवा स्त्रिया तुम्ही जर पहिल्यापासून हे व्रत करत असाल तर तुम्ही हे आता देखील करू शकता। हे व्रत पुढे असेच चालू ठेवावे आपल्या कुळाच्या वंशवृद्धीसाठी, आपल्या नातवंडांसाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या घरातील सुखसमृद्धीसाठी हे व्रत केले तरी सुद्धा चालेल। हरतालिकेचे व्रत हे भाद्रपद शुद्ध तृतीयेला करायचे असते। ज्या प्रकारे मंगळागौरी वटसावित्री पूजा सामुदायिक पद्धतीने केली जाते त्याचप्रमाणे हरतालिका व्रताची पूजा देखील सामुदायिक पद्धतीने करता येते। म्हणून ही पूजा तुम्ही स्वतंत्रपणे घरात केली तरी देखील चालेल किंवा काही ठिकाणी मंदिरांमध्ये सामुदायिकपणे ही पूजा केली जाते त्या ठिकाणी तुम्ही ही पूजा केली तरी चालेल। आपण घरामध्ये ज्या ठिकाणी ही पूजा मांडणार आहोत स्वच्छ करून घ्यावी। त्याचबरोबर पूजेसाठी आपण जे निरांजन दिवे समई वापरणार आहोत ते छान अवस्थेत असावे। त्याचबरोबर पितळे तांब्याचे असावे, चांदीचे असावेत, परंतु इतर दुसऱ्या धातूचे नसावेत। पूजा सर्व साहित्य सामग्री आपल्या जवळ सर्व घेऊन बसावे जेणेकरून आपल्याला पूजा करताना सारखे पूजा करताना एका जागेवरून उठायला लागणार नाही, कारण हरतालिका पूजा करत असताना मध्येच उठता येत नाही, एका ठिकाणी बसूनच ही पूजा करायची असते। हरतालिका पूजेच्या व्रतामध्ये पूजा मांडणीमध्ये वाळूचे महादेव आणि शिवलिंग तयार केले जातात। तुम्ही जी समुद्रामध्ये वाळू असते ती वाळू तुम्ही घेऊन यायची आहे आणि त्या वाळूने शिवलिंग तयार करायचे आहे। जर तुम्हाला या दिवशी वाळू भेटली नाही तर मातीचा महादेव देखील तुम्ही बनवू शकता। तर बऱ्याच जणांना असा प्रश्न नक्कीच येईल की आपल्या देवघरामध्ये शिवलिंग आहे तर त्याचेच आपण पूजन हरतालिका व्रताच्या पूजेच्या ठिकाणी केले तर चालेल का? तर पहा, जेव्हा माता पार्वतीने गुहेमध्ये भगवान शिवशंकर यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हरतालिकेचे व्रत केलेले होते तेव्हा तिने वाळूचेच महादेव तयार केलेले होते आणि म्हणून ही प्रथा आहे की आपण आपल्या हातानेच वाळूचे महादेव बनवायची आहे आणि त्याचेच पूजन करायचे आहे। जे आपण पूजेमध्ये वाळूचे महादेव बनवणार आहोत ते देखील अतिशय सुबक आणि छान सुंदररित्या आपल्याला बनवायचे आहे। ते मध्येच तुटणार भंगणार नाही अशी देखील काळजी आपल्याला घ्यायची आहे। पूजेमध्ये आपण जी फुले वापरणार आहोत ती अगदी ताजी फ्रेश असावी। आपण जेव्हा पूजेमध्ये महादेवांना मंत्र पुष्पांजली अर्पण करणार आहोत, फुलं अर्पण करणार आहोत, त्याचबरोबर जे पाणी आपण त्यांना अर्पण करणार आहोत, अभिषेक त्यांना करणार आहोत, ते फक्त आपल्याला फुलांनी त्यांच्यावरती पाणी शिंपडून हे सर्व आपल्याला करायचे आहे। आपल्या अनामिकेने महादेवांना गंध भस्म अर्पण करायचा आहे। त्याचबरोबर पूजामध्ये आपण जे विड्याची पानं वापरतो ते विड्याचे पानाचे देठ जे आहे ते देवीकडे असावे अशा प्रकारे आपण विड्याची पाने ठेवायची आहेत। त्याचबरोबर पूजेमध्ये एक नारळ देखील आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचा असतो। तो नारळ आपल्याला देवीला अर्पण करायचा आहे आणि त्याचे शेंडी, नारळाची शेंडी ही देवाकडे म्हणजे देवीकडे येईल अशा प्रकारे ठेवायची आहे। आणि तो अर्पण केलेला जो नारळ आहे तो दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा केल्याच्या नंतर तो नारळ आपण वाढवून म्हणजे फोडून त्याचा प्रसाद आपण घरातल्यांनीच ग्रहण करायचा आहे। पूजेच्या ठिकाणी दिवा प्रज्वलित करावा, डाव्या हाताने घंटानाद करावी, देवांना हळद कुंकू अक्षता अर्पण कराव्या, सुवासिक फुलं त्यांना अर्पण करावी, त्याचबरोबर कापसाचे वस्त्र देखील त्यांना अर्पण करायचे आहे आणि हरतालिकेचे पूजन करून झाल्यानंतर हरतालिकाची व्रतकथा वाचायची आहे। हरतालिका व्रतकथा वाचून झाल्याच्या नंतर पार्वती मातेच्या नावाने एका सवाष्णीची खणा नारळाने ओटी भरायची आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजेच्या ठिकाणी समई दिवा प्रज्वलित केलेला होता तो अखंड तेवत राहिला पाहिजे। उत्तर पूजा झाल्याच्या नंतरच देवीवर वाहिलेली फुले जे काही आपण सामग्री त्या ठिकाणी ठेवलेले आहे ते सर्व काही उचलायचे आहे आणि जे काही निर्माल्य आहे ते निर्माल्यामध्ये टाकायचे आहे। हे व्रत अतिशय पवित्र, शुभ आणि सौभाग्य रक्षक आणि खूप महत्त्वाचे असे व्रत आहे। म्हणून ह्या व्रताचे पारण आपण हरतालिकेचे उत्तर पूजा केल्याच्या नंतरच पारण करायचे आहे। यश, वैभव, कीर्ती, आनंद प्राप्त करून देणारे हे असे एक महान सौभाग्य रक्षक असे व्रत आहे। अगदी प्राचीन काळापासून महिला हे व्रत करत आलेल्या आहेत। आपल्या पतीचे आपल्यावर कायम प्रेम राहावे, आपले पती आरोग्यवान राहून त्यांचे आयुष्य वाढावे म्हणून पतिव्रता स्त्रिया हे व्रत करत असतात। या हरतालिकाच्या व्रतामध्ये कोणत्या नियमांचे पालन केले जाते तर पहा, ज्या दिवशी हरतालिका व्रत आहे
त्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे, स्वच्छ स्नान करून घ्यायचे आहे। या दिवशी आपल्याला केस देखील आपले धुवायचे आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि गंगाजल घालून अंघोळ करायची आहे। स्नान करून झाल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची छान अंघोळ वगैरे करून घ्यायची आहे, अभिषेक घालून घ्यायचा आहे, देवघर स्वच्छ करून घ्यायचे आहे। देवाची पूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला लगेचच हरतालिकेची पूजा मांडणी तयारी करायची आहे। हरतालिकेची पूजा होण्याच्या अगोदर आपण कोणत्याही प्रकारचे पदार्थ, चहा, पाणी, दूध वगैरे काहीही घेऊ शकत नाही। सर्वप्रथम हरतालिकेची पूजा करून व्रत कथा वाचूनच आपण काहीही पदार्थ, उपवासाचे पदार्थ जे आहेत ते सेवन करू शकतो। या हरतालिकेच्या व्रतामध्ये चुकूनही भगर किंवा फणसाचे पदार्थ, फणस हे फळ अजिबात खायचे नाही। त्याचबरोबर या व्रतामध्ये तिखट, हळद, मीठ देखील खात नाही। त्या दिवशी सकस आहार म्हणजे जे पदार्थ सकस तामसिक भोजन नाही आहेत असे पदार्थ म्हणजे फक्त उपवासाचेच पदार्थ, साबुदाण्याचे पदार्थ, रताळ्याची खीर, साबुदाण्याची खीर असे पदार्थ आपण खाऊ शकतो। दूध, फळ आहार आपण घेऊ शकतो। स्वतः माता पार्वतीने जंगलामध्ये राहून झाडांची पानं, पत्री, फळे खाऊन तिने हे व्रत पूर्ण केलेले आहे आणि म्हणूनच आपल्याला देखील फळे किंवा गोड उपवासाचे पदार्थ खाऊनच हे व्रत करायचे आहे। काही ठिकाणी ह्या व्रताची म्हणजे हे व्रत जेव्हा आपण सुरू करतो आणि ह्याची सांगता म्हणजे ह्याची उत्तर पूजा करून झाल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे आगमन आपल्या घरी झाल्याच्या नंतर, गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठा झाल्याच्या नंतर गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करून आपण हे व्रत सोडले जाते। तर तुमच्या भागामध्ये ज्या प्रकारे पद्धत आहे त्या प्रकारे तुम्ही हे व्रत सोडायचे आहे। जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पाची स्थापना केली जात नसेल तर तुम्ही हे व्रत गणेश चतुर्थीच्या दिवशी दुसऱ्या दिवशीच तुम्ही उत्तर पूजा करून हे व्रत सोडायचे आहे। व्रत सोडताना गोड पदार्थ, त्याचबरोबर सात्विक पदार्थ आणि कांदा, लसूण न वापरलेले पदार्थ जेवूनच आपल्याला हे व्रत तोडायचे आहे। यंदा हरतालिकाला कोणत्या रंगाची साडी नेसावी म्हणजे काही रंगाच्या साड्या हे खूप भाग्यवान, शुभ अशा मानल्या जातात। त्या रंगामध्ये सकारात्मक ऊर्जा, त्याचबरोबर दैवी शक्ती हे आकर्षित करण्याचे क्षमता असते, शक्ती असते। म्हणून या व्रतामध्ये काही ठराविक रंगाचे साडी ज्या आहेत त्या आवर्जून नेसल्या जातात। त्यामध्ये पहिला रंग तो आहे पिवळ्या रंगाची साडी। त्याचबरोबर दुसरा रंग आहे तर ते म्हणजे केशरी, गुलाबी, अबोली रंग या रंगाची साडी आपण नेसू शकतो। लाल रंगाच्या साड्या ह्या तुम्ही नेसू शकता। हे रंग अतिशय शुभ मानले जातात। या रंगाच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जी कोणत्या रंगाची साडी आहे ती तुम्ही परिधान करू शकता। फक्त चुकूनही तुम्हाला या व्रताच्या दरम्यान, या व्रताच्या दिवशी चुकूनही काळ्या रंगाची साडी परिधान करायची नाही। त्याचबरोबर हरतालिका व्रत जी स्त्री करत आहे त्या स्त्रीने आवर्जून आपल्या दोन्ही हातावरती मेहंदी देखील काढावी। मेहंदी काढणे तुम्हाला आवडत नसेल तर दोन्ही हातामध्ये अगदी मेहंदीचे 2-3 ठिपके काढले तरी देखील चालेल, जेणेकरून तुम्हाला मेहंदी काढण्याचे शुभ फळ मिळेल। त्याचबरोबर हे व्रत करत असताना आपल्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या असणे अतिशय गरजेचे आहे। जरी तुम्ही तुमच्या साडीला मॅचिंग असलेल्या बांगड्या घातल्या असल्या तरी देखील तुमच्या दोन्ही हातामध्ये उजव्या रंगाची काचेची बांगडी एक तरी असावी। हिरवा रंग हा आपल्या सौभाग्याचा प्रतीक आहे, म्हणून दिवसभर आपल्या हातामध्ये हिरव्या रंगाची काचेची बांगडी असणे अत्यंत गरजेचे आहे। त्याचबरोबर हे व्रत जर कुमारिका म्हणजे अविवाहित मुली करणार आहे तर त्यांनी देखील काळ्या रंगाचं किंवा पांढऱ्या रंगाचं वस्त्र, कपडे अजिबात परिधान करू नये। इतर कुठल्याही रंगाचे कपडे परिधान करून तुम्ही पूजा करू शकता। जर तुमचे नवीन लग्न झालेले आहे म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा लग्नाच्या नंतर ही हरतालिका आलेली आहे तर तुम्ही हे व्रत करताना म्हणजे तुम्हाला हे पहिले वर्ष असेल तुमच्या हरतालिका व्रताचे तर तुम्हाला या दिवशी नवीन कोरी साडी परिधान करूनच हे व्रत करायचे आहे। ज्या स्त्रिया हे व्रत वर्षानुवर्ष करत आहेत त्या स्त्रियांनी देखील नवीन साडी घालावी, परंतु त्यांच्याकडे जर नवीन साडी नसेल तर त्यांनी इतर साडी घातली तरी चालेल। फक्त तुम्ही जी साडी मासिक धर्मामध्ये घातलेली असेल ती साडी अजिबात घालू नये। हा एक महत्त्वाचा नियम तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे। त्याचबरोबर उपवास जी महिला करणार आहे त्या महिलेने त्या दिवशी अजिबात राग, चिडचिड, क्रोधपणा करू नये, दुसऱ्यांना अपशब्द बोलू नये, शिव्या गाळा, वाईट कोणालाही बोलू नये, कोणाचा अपमान होईल असे वर्तन करू नये।
आपल्या बोलण्यामुळे कोणाचेही मन दुखावले जाणार नाही याची देखील काळजी घ्यावी। आपले मन शांत ठेवा, आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, आपले घर आनंदी ठेवा। आपल्या उपवासाच्या दिवशी कोणालाही दुखवू नका। कोणाबद्दल काही द्वेष असेल तर ते देखील आपल्या मनातून काढून टाका। तसेच ज्या महिलांना मासिक धर्म सुरू आहे, ज्यांना कोणाला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा दिवस असेल, त्यांनी हे व्रताची मांडणी करायची नाही, फक्त व्रताचा उपवास करायचा आहे। दिवसभर महादेवांचं, माता पार्वतीचे नामस्मरण करा। मोबाईलवरती हरतालिका व्रताची कथा वाचा, ऐका। तुमची सावली सुद्धा त्या हरतालिका पूजा मांडलेल्या ठिकाणी अजिबात पडता कामा नये ह्याची कटाक्षाने काळजी घ्यावी। त्याचबरोबर गर्भवती महिलांनी हरतालिका व्रताच्या दिवशी कोणाचीही ओटी भरू नये। त्याचबरोबर कोणाकडून स्वतःची ओटी देखील भरून घ्यायची नाही, कारण अगोदरच देवाने तुमची ओटी भरलेली आहे। तुम्हाला जर दुसरा, तिसरा, चौथा महिना असेल तर तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता। फक्त तुम्हाला 6वा, 7वा महिना लागलेला असेल तर ही पूजा मांडणी करायची नाही। तुम्ही फक्त हे व्रत करू शकता। व्रत देखील तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत करू शकता। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे हरतालिका ह्या व्रताचे उपवास आपल्याला काकडी खाऊनच सोडायचा आहे। दुसऱ्या दिवशी म्हणजे हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा उत्तर पूजा करून हे व्रत सोडणार आहोत, तेव्हा सर्वात प्रथम काकडीचा घास आपण खायचा आहे आणि त्याच्यानंतर दुसरे पदार्थ घ्यायचे आहेत। आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पाला आपण जे नैवेद्य दाखवलेले आहे ते नैवेद्याचे ताट प्रसाद स्वरूप म्हणून आपण ते ग्रहण करायचे आहे, खायचे आहे। आणि अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी आपल्याला हरतालिकेचा व्रत सोडायचा आहे। त्यामुळे आपल्याला आपण केलेल्या हरतालिका व्रताचे पूर्ण शुभफळ हे प्राप्त होते। अशी बरीचशी माहिती मी आज तुमच्या बरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींपर्यंत ही माहिती पोहोचवावी आणि त्याचबरोबर आपल्या या व्हिडिओला लाईक देखील करावा। अगदी मनापासून सांगणे आहे, सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब देखील करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहिती सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। हर हर महादेव।